नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. सुग्रीव म्हणाला, हे नाथ, वाली व मी दोघे भाऊ आहोत. आम्हा दोघांमध्ये अतिशय प्रेम होते. हे प्रभू, मय दानवाचा एक पुत्र होता. त्याचे नाव मायावी होते. तो एकदा आमच्या गावी आला. त्याने अर्ध्या रात्री नगरद्वारावर येऊन युद्धाचे आव्हान दिले. वालीला शत्रूचे हे आव्हान सहन झाले नाही. तो धावत गेला. त्याला पाहताच तो मायावी पळून गेला. मी सुद्धा भावासोबत गेलो. तो मायावी एका पर्वताच्या गुहेमध्ये लपला. तेव्हा मला वालीने सांगितले की तू एक पंधरवडा होईपर्यंत वाट बघ. जर मी तेवढ्या दिवसात परत आलो नाही तर मी मारला गेलो असे समज. हे श्रीराम, मी महिनाभर तेथे राहिलो. त्या गुहेतून रक्ताचा मोठा प्रवाह बाहेर आला. तेव्हा मी समजलो की त्या मायावीने वालीला मारले. आता तो येऊन मला मारेल म्हणून मी तेथे गुहेच्या द्वारावर मोठी शिळा लावून पळून आलो. मंत्र्यांनी नगराला राजा नाही म्हणून मला आग्रह करून राज्य दिले. नंतर वाली त्या मायावीला मारून घरी परत आला. मला सिंहासनावर बसल्याचे पाहून त्याच्या मनात विकल्प वाढला. त्याला वाटले की राज्याच्या लोभाने मीच गुहेच्या तोंडावर शिळा बसवून आलो व येथे येऊन राजा बनलो. त्याने मला शत्रूप्रमाणे खूप मारले आणि माझे सर्वस्व व माझी स्त्री हिरावून घेतली. हे कृपाळू रघुवीरा, त्याच्या भयामुळे मी सर्व लोकात वाईट परिस्थितीत फिरत राहिलो. तो शापामुळे येथे येत नाही तरीही मनातून मी भयभीत असतो. सेवकाचे दुःख ऐकून दीनांवर दया करणाऱ्या श्री रघुनाथांच्या दोन्ही भुजा स्फुरू लागल्या. ते म्हणाले, हे सुग्रीवा ऐक, मी एकाच बाणाने वालीला मारीन. ब्रह्मदेव आणि रुद्र यांना जरी तो शरण गेला तरी त्याचे प्राण वाचणार नाहीत. जे लोक मित्राच्या दुःखाने दुःखी होत नाहीत त्यांना पाहिल्यानेही मोठे पाप लागते. आपल्या पर्वतासमान दुःखाला रजकणाप्रमाणे समजून मित्राच्या रजकणाप्रमाणे असलेल्या दुःखाला सुमेरूप्रमाणे मानावे. ज्यांना स्वभावतःच अशी बुद्धी नसते ते मूर्ख बळेच कुणाशीही मैत्री का करतात? त्याने मित्राला वाईट मार्गापासून चांगल्या मार्गावर आणावे व त्याचे गुण प्रकट करून अवगुण लपवावेत. हा खऱ्या मित्राचा धर्म आहे. देण्या घेण्याबद्दल मनात शंका बाळगू नये. आपल्या शक्तीप्रमाणे त्याचे नेहमी हित करावे. संकटकाळी तर 100 पट स्नेह करावा. वेद म्हणतात की उत्तम मित्राची ही लक्षणे आहेत. जो समोर कृत्रिम गोड बोलतो व माघारी निंदा करतो आणि मनात कपट ठेवतो, हे बंधू, त्याचे मन सापाच्या चालीप्रमाणे वाकडे असते. अशा कुमित्राला टाळलेच चांगले. मूर्ख सेवक, कंजूस राजा, कुलटा स्त्री आणि कपटी मित्र हे चौघे काट्याप्रमाणे दुःख देणारे असतात. हे मित्रा, माझ्या बळावर आता तू चिंता सोडून दे. मी सर्व प्रकारे तुला मदत करीन. सुग्रीव म्हणाला, हे रघुवीर ऐका, वाली हा अत्यंत बलवान आणि मोठा रणधीर आहे. नंतर सुग्रीवाने रामांना दुदुंभी राक्षसाची हाडे आणि तालवृक्ष दाखविले. श्री रघुनाथांनी सहजासहजी ते पाडले. श्रीरामांचे हे अपरिमित बळ पाहून सुग्रीवाला श्रीरामांविषयी वाटणारे प्रेम वाढले आणि ते वालीचा वध नक्की करतील असा त्याला विश्वास वाटू लागला. तो वारंवार श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होऊ लागला. प्रभूंचे खरे स्वरूप कळल्याने सुग्रीव मनातून आनंदित झाला होता. जेव्हा तो भानावर आला तेव्हा म्हणाला, हे नाथ, तुमच्या कृपेमुळे माझे मन शांत झाले. सुख, संपत्ती, परिवार व मोठेपणा सोडून मी तुमचीच सेवा करीत राहीन. कारण सुख, संपत्ती इत्यादी सर्व रामभक्तीच्या विरोधी आहेत असे संत सांगतात. जगात जितके मित्र आहेत व शत्रू आहेत आणि सुखदुःखादी द्वंद्वे आहेत ती सर्वच्या सर्व माया रचित असून परमार्थतः खरी नाहीत. हे श्रीरामा, वाली हा तर माझा परम हितकारी आहे. कारण त्याच्या करणीमुळे शोकाचा नाश करणारे तुम्ही मला मिळालात आणि आता स्वप्नातही जरी त्याच्याशी लढाई झाली तरी जागे झाल्यावर माझ्या मनाला संकोच वाटेल. हे श्रीराम, आता माझ्यावर अशी कृपा करा, सर्व सोडून रात्रंदिवस मी तुमचे भजन करीत राहीन. सुग्रीवाची ती वैराग्ययुक्ती वाणी ऐकून हाती धनुष्य धारण केलेले श्रीराम हसत म्हणाले, तू जे सांगितलेस ते सर्व सत्य आहे, परंतु हे मित्रा, माझे बोलणे मिथ्या नसते. वाली मारला जाईल व राज्य तुला मिळेल. काकभूषुंडी म्हणतात,
पक्ष्यांचा राजा गरुडा माकडवाल्याच्या माकडाप्रमाणे श्रीराम सर्वांना नाचवितात असे वेद म्हणतात. त्यानंतर सुग्रीवाला बरोबर घेऊन हातात धनुष्य धारण करून श्री रघुनाथ निघाले. मग श्री रघुनाथांनी सुग्रीवाला वालीकडे पाठवले. श्रीरामांचे बळ मिळाल्यामुळे वाली जवळ जाऊन त्याने गर्जना केली. ती ऐकताच वाली हा क्रोधाने धावून गेला. त्याची पत्नी तारा हिने त्याचे पाय धरून समजावले, हे नाथा, ऐकून घ्या. सुग्रीव ज्यांना भेटला आहे ते दोघे भाऊ पराक्रमी व बळाची परिसीमा आहेत. ते कौशलपती दशरथाचे पुत्र राम व लक्ष्मण आहेत. राम व लक्ष्मण युद्धामध्ये काळालाही जिंकू शकतात. वाली म्हणाला, हे घाबरट प्रिये, ऐकून ठेव. श्री रघुनाथ हे समदर्शी आहेत. जर कदाचित त्यांनी मला मारले तर मला परमपद मिळेल. असे म्हणून तो अहंकारी वाली सुग्रीवाला गवताप्रमाणे तुच्छ मानून भिडला आणि त्याला ठोसा देऊन त्याने मोठ्याने गर्जना केली. तेव्हा सुग्रीव व्याकुळ होऊन पळाला. त्याला ठोसा हा वज्रासारखा लागला. सुग्रीवाने येऊन सांगितले, हे कृपाळू रघुवीर, मी तुम्हाला पूर्वीच सांगितले होते की वाली हा माझा भाऊ नव्हे, काळ आहे. श्रीराम म्हणाले, तुम्हा भावांचे एकसारखे रूप आहे, त्यामुळे मी त्याला मारू शकलो नाही. मग श्रीरामांनी सुग्रीवाच्या शरीराला आपल्या हाताचा स्पर्श केला. त्यामुळे त्याचे शरीर वज्रासारखे झाले आणि शरीरपीडा नाहीशी झाली. मग श्रीरामांनी सुग्रीवाच्या गळ्यात फुलांची माळ घातली आणि त्याला प्रोत्साहन देऊन पाठविले. दोघांमध्ये अनेक प्रकारे युद्ध झाले. श्रीराम वृक्षाआडून ते पाहत होते. सुग्रीवाने पुष्कळ आक्रमक पवित्रे घेऊन पाहिले, परंतु शेवटी भयामुळे तो हतोत्साही झाला. त्याला श्रीरामांनी बाण खेचून वालीच्या छातीवर मारला. बाण लागताच वाली व्याकुळ होऊन खाली पडला, परंतु प्रभू रामांना पाहून तो उठून बसला. भगवंतांचे श्यामल शरीर आहे, मस्तकावर जटा आहेत, नेत्र लालसर आहेत, धनुष्यबाण सज्ज केलेले आहेत. वालीने वारंवार भगवंताच्याकडे पाहून चित्त त्यांच्या चरणी लावले. प्रभूंना ओळखल्यामुळे त्याला आपला जन्म सफळ झाल्याचे वाटले. त्याच्या मनात प्रेम होते, परंतु मुखात कठोर शब्द होते. तो श्रीरामांच्याकडे पाहत म्हणाला, हे स्वामी, तुम्ही धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतला आहे, तर मग व्याध्याप्रमाणे मला लपून का मारले? तुम्हाला मी वैरी आणि सुग्रीव प्रिय का? हे नाथ, कोणत्या दोषाकरिता तुम्ही मला मारले? श्रीराम म्हणाले, हे मूर्खा, ऐकून घे. लहान भावाची पत्नी, बहीण, मुलाची स्त्री आणि कन्या या चारही सारख्या आहेत. यांच्याकडे जो वाईट नजरेने पाहतो त्याला मारण्यात कोणतेही पाप नसते. हे मूर्खा, तुला फार अभिमान आहे. तू आपल्या पत्नीच्या बोलण्यावर लक्ष दिले नाहीस. सुग्रीव हा माझ्या बाहुबलाचा आश्रित आहे हे माहीत असूनही, अरे अधमा, गर्विष्ठा, तू त्याला ठार मारणार होतास. वाली म्हणाला, हे श्रीरामा, स्वामीपुढे माझे शहाणपणा चालू शकणार नाही. पण हे प्रभू, मला सांगा, अंतकाळी तुमचा आश्रय मिळूनही मी पापी राहिलो का? वालीची ती अत्यंत मृदुवाणी ऐकून श्रीरामांनी त्याच्या मस्तकाला आपल्या हाताचा स्पर्श केला आणि म्हटले, मी तुझे शरीर दृढ करतो, तुझे प्राण वाचतील. वाली म्हणाला, हे कृपानिधान, ऐकून घ्या. मुनिगण जन्मोजन्मी अनेक प्रकारचे साधन करीत असतात, तरीही अंतकाळी त्यांच्या तोंडून रामनाम येत नाही. ज्यांच्या नावाच्या बळावर शंकर हे काशीतील सर्वांना समानपणे मुक्ती देतात, ते श्रीराम प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांसमोर आले आहेत. हे प्रभू, अशी संधी पुन्हा येईल काय? श्रुती नेती नेती म्हणून निरंतर ज्यांचे गुणगान करतात आणि प्राण व मन जिंकून इंद्रियांना विषयांपासून विरक्त बनवून मुनिगण ध्यानामध्ये ज्यांची क्वचितच एक झलक मिळवू शकतात, तेच तुम्ही प्रभू प्रत्यक्ष माझ्यासमोर प्रकट आहात. तुम्ही मला अत्यंत अभिमानी मानून म्हटले आहे की तू शरीर सोडू नकोस, परंतु जाणून बुजून कल्पवृक्ष तोडून बाभळीचे कुंपण कोण मूर्ख करील? म्हणजेच मोक्ष देणाऱ्या तुम्हाला सोडून या नश्वर शरीराचे रक्षण कोण करील? हे नाथ, आता माझ्यावर दयादृष्टी करा आणि मी जो वर मागितला आहे तो द्या. मी कर्मामुळे ज्या योनीत जन्म घेईन तेथे हे श्रीरामा तुमच्या चरणी प्रेम करीत राहावे. हे कल्याणप्रद प्रभू, हा माझा पुत्र अंगद विनय व बल या बाबतीत माझ्यासारखाच आहे, याचा स्वीकार करा आणि हे देव व मनुष्य यांचे नाथ याचा हात धरून याला आपला दास बनवा. श्रीरामांच्या चरणी दृढ प्रेम ठेवून वालीने हत्ती जसा गळ्यातील पुष्पमाला खाली पडल्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे सहजपणे शरीराचा त्याग केला. आजच्यासाठी धन्यवाद.